आमच्या चौकाला नाव पडलं पोरं कोणता चौक खुटा चौक ते खुटा असा ठोकला ते म्हणे हे मला गेले ताडमुठे हे दिसते साधे भोळे मनोज दादाकडे जर पाहिलं ना कोणी अरे अंगावरती फाटके कपडे आहे पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वलवल फिरला अंगात फाटके कपडे असताना त्या माणसाला समाजातील तरुणांना संघटित करण्याचं काम केलं अरे घरात महिनाभर तुम्ही एवढं अन्न धान्य नसताना कुटुंबाची चिंता न करता महाराष्ट्राच्या तळागाळाच्या मराठ्यांसाठी लढा तो योद्धा म्हणून लाखो मराठी आले मनोज दादांनी सांगितलं आता इथं निवेदन घ्यायला जे येतील नाही आले पण अजिबात निवेदन देणार नाही मी आपलं चाललो कुठं सराठी अंतरवादीला केले उपोषणाला बसले आणि त्यानंतर उपोषणा दरम्यान रक्तरंजित इतिहास घडला सराठी अंतरवादीत मनोज दादाच्या उपोषण स्थळी रक्ताचं तांडव झालं रक्ताचा सडा पडला पची दुर्दैवी घटना सगळ्याची अंतरवाडीत घडली ती लाठी हल्ला म्हणून सर्वत्र गाजली पण एक गोष्ट लक्षात ठेवा बांधवांनो सराठी अंतरवाडी जो घडला तो फक्त लाठी हल्ला नव्हता तर मराठ्यांच्या तरुणावर पोरावर आणि मराठ्यांच्या माता भगिनीवर भर दिवसा केलेला गोळीबार होता हे विसरून चालणार नाही माता माऊली हरिपाठ म्हणतात एका हातानं माता माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा दुसऱ्या हातानं आमच्या माता माऊलीवर लाठी हल्ला करावा आमच्या तरुणावर पोरावर गोळीबार करावा हे पाप या सरकारनं केलंय पण मराठ्यांची तरुणबाण पोरं सांगत होते हे सरकार आमच्या छातीत गोळ्या घुसल्या छातीतल्या गोळ्या नंतर काढू पण अगोदर समाजासाठी जीव द्यायला तयार असणारा मनोज दादांना साथ देऊ मराठ्यांचे पोरं छातीत गोळ्या धरून सुद्धा मनोज दादाला साथ देतात सराठी अंतरवाडीच्या पावन नगरीत मराठ्यांचा रक्तरंजित इतिहास घडला इतिहासाच्या भाषेत सांगायचं झालं तर सराठी अंतरवाडी जालियनवाला बाग बनली होती सराठी अंतरवाडी जालियनवाला बाग बनली होती आणि आदेश देणारे राज्याचे गृहमंत्री जनरल डायर बनले होते पण त्यांना काय माहित तुम्ही सराठी अंतरवाडीला जालियनवाला बाग बनवाल तुम्ही गृहमंत्री असून तुम्ही जनरल डायर व्हाल तर समोर ज्यांच्यावर गोळीबार केला ना आम्ही सुद्धा भगतसिंग आणि राजगुरू व्हायला तयार होतो या गोळ्याने आम्हाला काय फरक पडत नाही म्हणून तर मराठे आजही मनोज दादाच्या सोबत आहे तुटत नाही झुकत नाही वाकत नाही विकत नाही अरे मराठ्यांना तोडत नाही आणि अशा पद्धतीनं मनोज दादाला प्रामाणिकपणे मराठा बांधव साथ देतात अंतरवाडीत लाठी हल्ला घडला संपूर्ण महाराष्ट्राला या लाठी हल्ल्यानं मनोज दादा हे नाव माहिती झालं सगळे मराठी अंतरवाडीच्या दिशेने आले सगळ्या बैठका सुरू झाल्या पण मनोज दादांच्या पाटील नावाचं असं वादळ तयार झालं या वादळाला थांबवलं नाही तर सगळ्याच पक्षाच्या पुढाऱ्यांनी विचार केला जर हे वादळ थांबवलं नाही तर आपलं भविष्य काही खरं नाही मग सगळ्या पुढाऱ्यांनी षडयंत्र रचले सगळे एकत्र आले आणि मनोज दादांचं आंदोलन मोडण्यासाठी अनेक प्रयत्न पहिला प्रयत्न लाठी हल्ल्याचा आहे लाठी हल्ला करून आंदोलन मोडलं नाही 1000 पटीनं पेटलं महाराष्ट्रातले सगळे मराठे मनोज दादांकडे आले मग त्यांनी दुसरा पर्याय वापरला मनोज दादांना मॅनेज करू म्हणे मॅनेज मनोज दादांना मॅनेज करण्याचा पर्याय वापरला पण हा मराठ्यांचा ढाण्याला संघर्ष होता मनोज दादा म्हणाले अरे माझ्या जातीशी बेईमानी करून एखाद्या तुकड्याला घोरणारी आमची अवलाद नाही मी जातीवंत मराठ्याचं खानदानी लेकरू आहे माझ्या मराठ्यांना धोका देऊन मी मॅनेज होणार नाही त्यांनी मग तिसरा पर्याय वापरला मनोज दादाला कायद्याची भीती दाखवावी कशाची कायद्याची भीती दाखवतात कुणाला जे कायम संवैधानिक मार्गाने आंदोलन करतायत
कायम संवैधानिक मार्गाने घटनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करतायत. त्यांना भीती दाखवायची कायद्याची, त्यांना भीती दाखवायची घटनेची, आणि घटनेची भीती दाखवायला सुद्धा शहाणा माणूस पाठवा. शहाणा मनोज दादाला भीती दाखवायला निव्वळ याडपट माणूस पाठवला. त्याच्या अंगात कोट असतो, कोट बरोबर ऐका ऐका, त्याच्या अंगात कोट असतो, कोट. कोट कोणाच्या अंगात असतो? काळा कोट वकिलाच्या, बरोबर वकिलाच्या अंगात असतो. मनोज दादाला भीती दाखवण्याकरता, जाती जातीत तेल निर्माण करण्याकरता सरकारनं एक काळ्या कोटाचा कुत्रा महाराष्ट्रात पाठवला. जिकडे तिकडे नुसतं भोंकत राहण्याचं काम. काय नाव त्याचं? काय नाव त्याचं? ते तर परवा दिवशी म्हणत होतं, मनोज जरांगेला मुंबईत गेल्यापासून बंदी झाला. मनोज जरांगे मुंबईत आले तर अराजकता माजेल. मनोज जरांगे मुंबईत आले तर सर्वसामान्यांचे त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी विलंबित राहतील. मनोज जरांगे मुंबईत आले तर मी खपून घेणार नाही. मनोज जरांगे मुंबईत येऊ शकत नाही. सदावर्ते तू, तुझा भाऊ, तुझा आजा सगळं खानदान घेऊन ये. मनोज दादा मैदानाला आणि मराठ्यांच्या हक्कासाठी उपोषण करताय. एक डोळा एकला किधर भी काही अक्कलच नाही त्याला बोलायचं. ते कायम मनोज दादाच्या विरोधात बोलतो. पाठीमाग मनोज दादाच्या विरोधात बोललं. मनोज जरांगेला तातडीने अटक करा. समोरच्या साईडला 6 फूट अंतर खाली करायचं आहे. कृपया समोर बसलेल्या बांधवाला विनंती आहे, आपण 6 फूट 6-7 फूट जागा खाली करून द्या. साहेब, तुमचा हिंदुत्ववादी समाज बांधव आझाद मैदानावर आलाय. भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, शिवशाहू फुले महाराजांना मानणारा समाज आझाद मैदानावर आला. तुम्ही या मराठ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी या. आणि या ठिकाणी कितीही भुंकले तरी मनोज दादांनी सांगितलंय, हा आपला लढा प्रचंड पुढे जोमाने पुढे जाणार आहे. अनेक पर्याय वापरण्यात आले, अनेक षडयंत्र रचले गेले, तरी पण मराठ्यांचा धन्यवाद झुकला नाही, वाकला नाही, खचला नाही. अरे आजही सरकारच्या छाताडावर नाचायला 1 कोटी मराठे घेऊन धन्यवाद मुंबईमध्ये आला आणि मनोज दादाची ताकद काय नाही दाखवली. मनोज दादावर नंतर बोलण्यात आलं की जरांगे पाटलाच्या सोबत आता लोक राहिले. मला थोडी परवानगी नाही तर बोललो असतो. तुम्हाला वाटतं बोला, मला नाही बोलता येतं, पण नाही खालच्या थराला जाऊन बोलण्याचे मराठ्याचे संस्कार नाही, आपले संस्कार आले येतात. त्यामुळे या कीर्तनाच्या व्यासपीठावरून जास्त बोलत नाही. विनंती एकच करणार आहे, मी तर सांगतोय, मनोज दादा सारखा धन्यवाद, मनोज दादा सारखा अनमोल रत्न, मनोज दादा सारखा हिरा जन्माला येण्याकरता 100 वर्ष जावी लागतात. 100 वर्षात असा एखादा योद्धा जन्माला येतोय, तो मनोज दादाच्या रूपाने जन्माला आला आणि आपल्या मराठ्याच्या जातीत जन्माला आला. बांधवांनो, या मराठ्याच्या योद्ध्याला आपल्याला खंबीरपणे साथ द्यायची. प्रामाणिक योद्धा मिळाला. आतापर्यंत अनेकांनी आपल्या समाजाच्या नावावर आपली राजकीय कोणी धातून घेण्याचं काम केले. त्या सगळ्यांच्या खोबारीत मारून मनोज दादा तुमच्या आमच्यासाठी खंबीरपणे लढताय. अनेक डॉक्टरांनी सांगितलं, दादा उपोषण करावी अशी तुमची प्रकृती नाही, तुम्ही उपोषण करू नका, तब्येतीची काळजी घ्या. मनोज दादा म्हणाले, जर काळजी नाही घेतली तर काय होईल. सरकार त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांना सांगितलं, तुमची प्रकृती उपोषण करणे योग्य नाही, मी मेलो तरी चालेल, पण मी माझ्या समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मनोज दादांनी विडा उचलला. आणि आता जेव्हा आपण मुंबईला निघालो ना, मुंबईला निघतेवेळी मनोज दादाने मीटिंगमध्ये सांगितलं,
ही मुंबईची शेवटची वारी आहे, ही शेवटची लढाई आहे। या लढाईमध्ये एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाही तर मनोज जरांगेची अंत्ययात्रा निघेल। दादा, तुमच्या तोंडातून हे शब्द बाहेर करताना तुमच्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रूचा थेंब या मराठ्यांनी पाळलाय। तुमच्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाची किंमत या सरकारला मराठी मोजायला लावल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। थोडस वाक्य बोलून टाकतो दादा म्हणाले, एक तर मुंबईत मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाही तर मनोज जरांगेची अंत्ययात्रा निघेल। असंच म्हणले दादा, असंच ना? तर दादाला विनंती करायची, दादा निघणार तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा, आणि नाही मराठ्याच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाली, दादा तुम्हाला वाटतच असेल ना अंत्ययात्रा निघावी, तर महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठे अंत्ययात्रा काढायला तयार आहे। तर तुमची नाही, मराठ्यांना आरक्षण हिरावणाऱ्या सरकारची अंत्ययात्रा करायला मराठे तयार आहे। किती परीक्षा घ्यावं मराठ्यांची, त्यांना काय माहिती? तलवारीच्या पाट्यावर मरण घेऊन फिरणारे मराठे हे लढायला लागल्यावर यांना तहान लागत नाही, हे लढायला लागल्यावर यांना भूक लागत नाही, हे लढायला लागल्यावर यांना घरदार आठवत नाही। यांना लढायला लागल्याच्या नंतर ढाल आणि समशेरी आठवत होत्या। आता संविधानिक मार्गाने लढताना मराठी मुंबईत आले आणि लोकशाही राज्य चालवणाऱ्या सरकारनं मुंबईत आलेल्या मराठ्यांचं पाहुण्यांचं स्वागत नाही केलं। अरे गणपती बाप्पाच्या सणासुदीत मराठ्यांची जेवणाची व्यवस्था केली नाही। जिथं व्यवस्था लालबागच्या राजाची गणपती बाप्पाची सुरू होती, तिथलं सुद्धा जेवण मराठी आल्याच्या नंतर दरवाजे बंद केले। एवढं निर्दयी सरकार, याचा बदला येणाऱ्या काळामध्ये भगवान परमात्मा तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। मुंबईत आलेल्या मराठ्यांना उपाशी ठेवलं, नका खाऊ घालू, तुम्ही आम्हाला तुमचे पाहुणे समजत नसाल, पण आमच्या खिशात आम्ही गोरगरीब जरी असतो तर 10-10, 20-20 रुपयात सरकार ते बी खाऊन वाचले आणि आज रेल्वेचे तिकीटच काढले नाही। आम्ही तर साधे आहेत काय, आम्ही एकाने टोल भरला नाही म्हणून पैसे वाचले। आम्ही खिशातले पैसे खर्चून नाश्ता करायला तयार आहे सरकार। या परिसरातली खाऊ गल्ली सुद्धा सरकारनं पण ठेवली। एवढा निर्दयीपणा, 2 दिवस मराठे एक वेळ जेवून राहिले, 2 दिवस काही मराठे फक्त पाण्यावर राहिले। सगळ्या मराठ्यांनी विचार केला, एक मेसेज सोशल मीडियावर फिरवला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या भाकरी आल्या, एवढ्या चपात्या आल्या, एवढ्या भाज्या आल्या, एवढ्या चटणी आल्या, एवढं फराळ आलं। मुंबईत आलेले सगळे मराठे जेवून मराठ्यांसाठी दुकानं बंद करणाऱ्या सगळ्या लोकांना खाऊ घालण्याची ताकद या मराठ्यात आहे। हे जाऊन बघा, रस्त्यावर वाटप सुरू आहे। मनोज दादाच्या सोबत 2 दिवस सगळ्यात मराठीचं उपोषण झालं। सरकारने आता मराठ्याचा अंत पाहू नये। मनोज दादाने सांगितलेलं, आलं तर तुझा, गेलं तर समाजाचा। मनोज दादाने सांगितलेलं आहे, एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाहीतर मनोज जरांगेची अंत्ययात्रा निघेल। बांधवांनो, आपल्याला काढायची तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा आणि मनोज दादाला सांगू, दादा तुमची अंत्ययात्रा निघावी, दादा तुमची अंत्ययात्रा निघावी, एवढ्या मराठ्यांनी हातात अजून तरी बांगड्या भरलेला। जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, जोपर्यंत मनोज दादा आरक्षणाच्या निर्णयावर तोडगा निघून स्वतः उपोषण सोडण्यास तयार होत नाही, एकही मराठा मुंबई सोडणार नाही। मराठ्यांना ना पावसाची चिंता, ना घरच्या कामाची चिंता, कशाची चिंता नाही। यातले 80% तर पहिल्यांदा मुंबईला आलेले, पहिल्यांदा आले तर फिरून जातात ना मुंबई। कीर्तन झालं की उद्या दुसऱ्या सुद्धा मनोज दादाच्या समोर
मुंबई फिरून या, जिकडे तिकडे जा, पण शिस्तीचं पालन करा. कारण मनोज दादाने आम्हाला शिस्त शिकवली. या मुंबईमध्ये पोलीस बांधव सहकार्य करतायत. आता पोलीस चुका करतील काही, भाकरी येणाऱ्या गाड्या काढायच्या, भाकरी घ्या, भाकरीच्या गाड्या अडवतात. पोलीस बांधवांना माझी विनंती आहे, जिथं अन्नधान्य आणलं जात असेल त्या गाड्या अडवू नका. पोलीस सहकार्य करताय, मनोज दादांनी सांगितले सगळे सहकार्य करताय. आपण सुद्धा शिस्तीचं पालन करायचं आहे आणि मनोज दादांच्या लढ्यामध्ये शांततेच्या मार्गाने सहभागी व्हायचंय. आणि मराठ्यांनो, गोंधळ करून गडबड करून दहशत निर्माण करण्याची गरज मराठ्यांना नाही. मराठ्यांची एकी, मराठ्यांची एकजूट ही तर जगातली सर्वात मोठी दहशत आहे. कशासाठी करताय मनोज दादा? तुमच्या आमच्यासाठी. प्रत्येक माणूस जन्माला आला ना, काहीतरी काम करण्याकरता आला ना, आला तसं जाण्यासाठी नाही आला, कोणाला तरी काहीतरी काम करण्याकरता भगवंताने जन्माला घातलंय. मराठा समाजातल्या पोरांना, तळागाळातल्या पोरांना न्याय मिळून द्यावा, ही लढाई लढण्याचं काम, जबाबदारी भगवंतानं मनोज दादावर दिली. ती जबाबदारी मनोज दादा स्वतः निभवतात. आणि हा मनोज दादाच्या जीवनातला धर्म अभंगाचा पैसा धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन करणे करणे हे जिया करणे काम, हे जिया करणे काम करणे